नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आणि सगळे सोयऱ्या सह आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून संघर्ष करणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या म्हणजे आज संध्याकाळी आज रात्र 12 नंतर मराठवाडा मुक्ती दिनाच्या अनुषंगाने परत समाज बांधवांसाठी आमरण उपोषणाला बसणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं हे तसं मग 6वं त्यांनी ज्यावेळेसपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाला सुरुवात केली 6वं आमरण उपोषण असणार आहे. आतापर्यंत त्यांनी सर्वात पहिलं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून ते 29 ऑगस्ट 2023 ला उपोषण सुरू केलं. त्यानंतर पुढं 25 ऑक्टोबर 23 ला पण त्यांनी आमरण उपोषणाचं अस्त्र उगारलं होतं. पुढं 10 फेब्रुवारी 2024 ला पण परत आमरण उपोषणाला बसले होते. आणि मग 4 जून 2024 पुढं 20 जुलै 2024 असं एकूण त्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 5 आमरण उपोषण केली. त्या 5ही वेळेस मिळून त्यांनी जवळपास 58 दिवस आमरण उपोषण केलं होतं. या उपोषणाच्या दरम्यान 1-2 वेळेस त्यांची प्रकृती पण खालावली होती, पण तरीही या संघर्ष योद्ध्यानं उपोषणातून किंवा आपल्या आंदोलनातून माघार घेतली. त्यांचं आज आताही जे उद्यापासून त्यांना ते आमरण उपोषणाला बसणार आहे त्यात मागण्या काय आहेत तर 31 जुलै आणि 1 सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे याच्यात अंतरवली सराटी येथे जे पोलिसांनी जाणून बुजून किंवा काही कारण नसताना लाठी हल्ला केला आणि गोळीबाराच्या फैरी झाल्या. यात ज्या मराठा आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या युवकांवर व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घ्या. बीडलाही अशीच घटना घडली होती, माजलगावलाही घडली होती. या ह्याच्यात ज्यांच्यावर पोलीस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घ्या. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट या तिन्ही गॅझेटच्या नुसार मराठ्यांना कुणबी समजून ओबीसीच्या ज्या आरक्षणाची यादी त्यात 83 नंबरवर जे आहे कुणबी त्यात मराठ्यांचा समावेश करा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्या आणि सगळे सोय मग ते सगळे सोयरे कोणते याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून यासाठी आता त्यांचं हे उद्यापासून 6वं आमरण उपोषण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू होणार. म्हणून जरांगे पाटील यांचं उपोषण करणार हे त्यांनी साधारण 1 सप्ताहापूर्वी जाहीर केलं होतं. आणि मग आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामाला असणार आहे. कारण उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी ते येणार आहे. आणि मग अंतरवली सराटीपासून अगदी नजीकच असलेल्या पूर्वीच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले, या महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले आणि आता विद्यमान खासदार झालेले
संदीपान भुमरे मामा यांनी काल अंतरवली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि 5-10 मिनिटं नाही तर तब्बल 2.5 तास या दोघांच्या तिथं चर्चा झाली. या चर्चेचं नेमकं काय घडलं काय नाही याबाबतच काही बाहेर अद्याप आलेलं नाही. मात्र खासदार संदीपान भुमरे यांनी आपण नेहमी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतो. त्यांच्या प्रत्येक आमरण उपोषण आंदोलनात येऊन मी त्यांना भेटून गेलेलो आहे आणि आजही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या योग्य आहेत आणि त्या पूर्ण करण्या ही अडचण नाही असं सांगत मी आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे चर्चा करणार आहे. यातून कसा मार्ग काढावा अशी इथं चर्चा व्हावी, त्या चर्चेतून घडावं आणि उद्याचं आमरण उपोषण टाळावं हीच माझी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल यावर काय भाष्य केलं नव्हतं, कदाचित ते आज करतील. मात्र हे आंदोलन लांबच जाऊ. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती काळजी सर्वांनाच वाटते. त्यामुळं शक्यतो उद्याचं आमरण उपोषणाची वेळ त्यांच्यावर सरकारनं आणू नये अशीच संपूर्ण मराठा बांधव आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल आस्था असणाऱ्या मंडळींना वाटत आहे. त्यामुळं आता आज रात्री उशिरापर्यंत यावर काय होऊ शकतं का रात्री बरोबर 12च्या ठोक्याला परत एक आपल्या उपोषणाचा षटकार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मारण्याची जाणून बुजून सरकार संधी देतं का याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.